उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. नमस्कार, आपण पाहता वावर न्यूज व उन्नती लाईव्ह अपडेट. मी रासरवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड या ठिकाणी याच गावकऱ्यांचा सामूहिक पद्धतीने असे म्हणण्याचा उद्देश आहे की आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामं ही केली जात नाही आहेत. मागच्या 3.5 वर्षापासून जी ग्रामपंचायत कारभार हाकतायत त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून अद्यापपर्यंत गावाच्या विकासासाठी किंवा सर्वसामान्यांच्या विकासासाठी लौकिक किंवा भौतिक अशी कामं या ठिकाणी या ग्रामपंचायतनं अजूनपर्यंत केली नाहीत. सपशेल या कारभारामध्ये ग्रामसेवक व सरपंच जे असतात गावचा किंवा निधीचा जे का वापर करणारे यांनी सपशेल कामं या ठिकाणी अजून केलेली नाहीत. आणि याच माध्यमातून कुठेतरी त्यांच्या समस्या सर्वसामान्य जनता या ठिकाणी मांडण्यासाठी आपल्या चॅनल समोर आले आहेत. या ठिकाणी आपल्यासमोर ज्यांनी पंचायत समिती विभागाला अर्ज केला आहे किंवा काही प्रश्न विचारले, विकास कामाचे व निधीची अनियमितता आणि पाण्याचा जो प्रश्न आहे किंवा इतर बाबीमध्ये जे काही त्यांनी अर्ज केला, अशा आकांक्षाताई आपल्यासोबत आहेत. आकांक्षाताई, प्रामुख्यानं आपला अर्ज BDO साहेबांना गेलेला आहे, ते कुठल्या विषयावर या ठिकाणी गेलेला आहे ते आम्हाला या ठिकाणी सांगावं. आमच्या गावामध्ये पाणी नाही आणि मुळात जे काही निधी आलेला आहे ना ते निधी उचलते, पण मुळात गावामध्ये कोणतंच काम झालेलं नाही. हे प्रश्न आम्ही विचारल्याच्या नंतर ते कोणते उत्तर सांगते तर आम्ही 1 रुपया पण घेतलेला नाही. मग सरकारी पोर्टलवर दाखवतात की निधी लाखोन व्यवहार झालेले आहेत. मग गावातले तर सरपंच उपसरपंच पैसे उचलत नाहीत. मग ते पैसे नक्की जातात कुठं, हे आमचा मुद्दा आहे ते सांगा आम्हाला. या ठिकाणी आपण जेव्हा BDO साहेबांना अर्ज केला आहे त्या अर्जामध्ये आपल्या गावच्या पाण्याचाही किंवा पाण्याची जी समस्या आहे त्या समस्येचाही उल्लेख केला. या समस्या बाबतीमध्ये आपल्या कुठल्या अडचणी आहेत ते सांगावे. पाणीच नाही सर, थोडं पण पाणी नाही. जलजीवन मिशनचे वगैरे कामं गावामध्ये झालेले नाही? आलेले आहेत ना, ते सांगतात पेंडिंगला कामं पडले. तर विहीर घेतली, पहिल्यांदा पाणी लागलं तिला, पण नंतर त्यांनी सांगितलं विहीरच फेल गेली म्हणून. ठीक आहे. विकास कामाच्या बाबतीमध्ये तर ग्रामपंचायत सपशेल फेल आहे असं तुमच्या चर्चांती आमच्या पाहण्यास आलं. आणि जलजीवनच्या माध्यमातून जे काही कामं गावासाठी होणं अपेक्षित आहे तेही झालेले नाहीत. मग त्या कामाच्या माध्यमातूनचा जो येणारा निधी आहे तो उचलला गेला आहे का? हो, उचलला गेलेला निधी उचलला गेला आणि गावाला पाजण्यासाठी जी पाण्याची होती समजा कंडिशन ती अद्यापर्यंत झालेली नाहीये. नाही, पाणी झालेलं नाही. आणि आम्ही ते सांगितलं पण होतं सरपंचांना, ग्रामसेवकाला सुद्धा सांगितलं होतं. ते म्हणले आम्हाला काही विचारू नका तुम्ही, ज्या वेळेस व्हायची त्यावेळेस आम्ही बघू, आता काही निधी नाही. आणि मी ते ग्राम स्वराजवर निधी चेक केल्याच्या नंतर 78,93,153 रुपये बाकी असताना तरी पण आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. ठीक आहे. प्रामुख्यानं या ठिकाणी अजून बोलायचं झालं तर पाण्याचा हा एक विषय शासनानं लागू केला, आपल्याला दिलं गेलं जलजीवन मिशन अंतर्गत, पण त्यांनी अजून अपुरं केलंय. पण काही ज्या अजून प्रश्न असतात किंवा गावात रस्ते असावीत, गावामध्ये शाळेमधला जो प्रश्न असतो अंगणवाडीचा, अशा बाबी किंवा इतर कामं हे प्रामुख्याने या ठिकाणी झाली आहेत का गावामध्ये? नाही, काही झालेले नाही. तसं पूर्ण दलित वस्तीमध्ये पण बघा तुम्ही, दलित वस्तीमध्ये तर पाण्याचा तर विषय नाहीच, मुळात रस्ते सुद्धा नाहीत. एवढा हलगर्जीपणा होत असताना आपलं गावकऱ्यांचं काम आहे ते प्रत्यक्षाने आपण त्या गोष्टीला कुठेतरी जाब विचारण्यासाठी संबंधित सरपंच असतील किंवा ग्रामपंचायतचे सचिव म्हणा म्हणजे ग्रामसेवक यांना आपण धारेवर धरून किंवा उच्चारणा करण्यासाठी पुढे आलेले नाहीत का? नाही, आलेलो आहेत सर. ह्या गावामध्ये ग्रामसेवक मुळात 3-3 महिने ग्रामसेवक येत नाहीत. आणि आमचे जर काय वैयक्तिक कामं पडलेले असले तर ग्रामसेवक म्हणते तुम्ही परळीला या, तिथं मी काम करतो, मी तुमच्या गावामध्ये येत नाही. महिन्यातून 2 महिन्यातून ते फक्त 1 वेळेस येतात तिथं गावामध्ये. आणि उपसरपंच पातळीला असते ते. आणि सरपंचचा विषय त्यांना काय म्हणलं तर ते होणार तेवढं सरपंच काम करून देतो, पण बाकीचे कोणी दखल देत नाहीत. आणि स्वच्छचे खड्डे खणलेत म्हणून आम्हाला सांगितलं. त्या दिवशी आज जसं ते निवडून आलेले तशी ग्रामसभा पण या गावात झालेली नाही. मी म्हणलं ग्रामसभा भरवा म्हणून ग्रामसभा त्यांनी भरवली. आणि भरवल्याच्या नंतर आम्ही विचारलं बाबा की हे प्रश्न आमचे जे आहेत ते तुम्ही सांगा. तर ग्रामसेवक हे हजर तर नव्हतेच, पण आम्ही प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी 10 मिनिटातच सभा मोडून टाकली. म्हणजे या ठिकाणी असं म्हणायचंय की ज्या दिवशी तुमची ग्रामसभा होती त्या ग्रामसभेला कुठेतरी महत्वाचा दुवा जो असतो, सचिव असतो म्हणजे ग्रामसेवक, हा सेवकच ॲबसेंट होता. मग ग्रामसेवक ॲबसेंट असताना ग्रामसभा झाली कशी आणि त्यामध्ये मुद्दे झाले काय? मी विचारलं त्यांना, ग्रामसेवक नाही तर त्यांची जिम्मेदारी घेऊन तुम्ही सभा कसं काय भरवली? तर ते म्हणले आम्हाला यामधलं काही माहिती नाही. उपसरपंच म्हणले मी अभ्यास करतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे. म्हणजे सर दुसरी गोष्ट मी बोलतो लगेच. त्यांनी काय सांगितलं की बाबा गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आपला तो ग्रामसेवक असतो ना, त्याच्या बदलीमध्ये आम्ही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक घेतलेले आहेत, त्यांच्या बदलीवर म्हणजे ते ॲबसेंट असताना हे इथं प्रेझेंट केले. तर मी त्यांना विचारलं, सर 8 वर्ग आहेत, 1 ते 8 वर्गाची शाळा आहे आणि तुम्ही 3च शिक्षक आहात, बरोबर आहे? तर मग तुम्ही 3 शिक्षक असताना तुम्ही तुमचं काम सोडून इथं बसलाय, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ग्रामसेवकाला तुमच्या नावाची नोटीस काढली का की ही ग्रामसभा तुम्ही माझ्या
परस्पर अटेंड करा म्हणून सरांनी सरळ सांगितलं की मी ते काही नोटीस वगैरे घेतलेली नाही. ते तुम्हाला गावागाल्यांना काहीतरी ग्रामसभेदिवशी काहीतरी वेगळे लोक उपस्थित आहेत असं दाखवण्यासाठी त्यांनी ते केलं असं. असा नियम नसतो. ग्रामसेवक हा ग्रामसभेचा आणि गावातील जनतेचा हा दुवा असतो. त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहणं ही एक अग्रगण्य भूमिका असते किंवा बाजू असते. पण त्या ठिकाणी तो उपस्थित राहून नसल्या कारणाने तुम्हाला एक वेगळा मुद्दा उचलण्यासाठी तो आहे. आता मला सांगा, तुमच्याकडे काही मुद्दा होता, तुम्ही हातात कागद घेऊन आलाय, तुमचा काय मुद्दा या म्हणजे या बाबतीमध्ये बोलण्यासाठीचा? आमचा जी प्रश्न आहे ती भोगवटाचा प्रश्न आहे की जी दलित वस्ती आहे आणि दलित वस्तीमध्ये पूर्वी 100 वर्षापासून जी लोक इथे दलिताचे राहत होते ती पहिले मालकी हक्कात होते आणि काही पहिल्या ग्रामपंचायतवाल्यानं ती मालकी हक्कातली काढून ती भोगवट्यामध्ये लावली आणि भोगवट्यात लावल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आम्ही 2014ला जिल्हा अधिकारी साहेबाच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषण केलं. त्यांना कळविला, अर्ज दिले, सगळ्याच गोष्टी आम्ही तिथं माहिती दिलेली आहे. पुन्हा काही ह्याच्यावरून त्यांची ग्रामपंचायत 2022ला लागली आणि ह्यांनी आम्हाला आश्वासन दिले किंवा आमची पार्टी आल्याच्या नंतर आम्ही तुमचा भोगवटाचा प्रश्न पूर्ण निकाली काढतो. पण पार्टी येऊन बी आज 3.5 वर्षे झाले तिथे ग्रामसभा होत नाही. ग्रामसभा भरवा म्हणल्याच्या नंतर त्या प्रश्नावर ते लोक पेटतात आणि इथला जी दलित आहे त्या दलिताची अशी तुम्हाला सांगतो पिळवणूक सतत चाललेली आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की 2011च्या जी नियमाप्रमाणे अगर 2018च्या नियमाप्रमाणे की जी जार आहे शासनाचा त्या जारप्रमाणे ही दलित लोकांची गोरगरीब लोकांची घर आहे ते ग्राम मालकी हक्कामध्ये घ्यावा आणि त्या लोकांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर शासन भोगवाटा धारकांना त्या जागा त्यांच्या मालकी देण्यासाठी एक पाऊल पुढे करत आहे. असं असताना कुठेही ग्रामपंचायतला त्यांनी आदेशित केलेला आहे किंवा जागोजागी ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन भोगवाटा धारकांचे जे काही विषय असतील किंवा कोणाचा प्रतिकार असेल अशा बाबीवर चर्चा करून ग्रामसभेच्या माध्यमातून त्या मिटवाव्यात व भोगवाटा धारकांना त्यांचं त्या जागेचा मालक करावं. म्हणून आपल्या गावातून असं काही वेगळं ग्रामसभा किंवा काही वेगळ्या भूमिका घेण्यात नाही म्हणजे जी गोरगरीब समाज आहे दलित समाज आहे इतर म्हणजे दुसरा बी काही समाज आहे आणि मराठा समाज असेल धनगर समाज असेल जे गरीब वर्गाचे लोक आहेत की आमचं म्हणणं असं आहे की सगळ्यांना एकत्रित येऊन ग्रामसभा भरवून हा प्रश्न गाव लेवलवर निकाली काढावा आणि सरपंच ग्रामसेवक नाही. आपल्यात ती ग्रामसभा तशी लागली का? स्पेशल ग्रामसभा घेण्यात आली? नाही ग्रामसभा लागली नाही. पण ग्रामसभेच्या भाषेवर जर बोललं तर हे लोक काय म्हणते इथं वाद होण्याची मोठा संभावना निर्माण करते. वादाच्या पोटी ग्रामसभा झालीही नाही आणि कुठं झाली तर आपल्याला बोलता येत नाही किंवा अशी वादाच्या गोष्टी आवश्यकता असं म्हणायचं आपल्याला. तर या ठिकाणी आपल्यासोबत मोठ्या संख्येने महिला बी आहेत. आकांक्षा दिदी तर या ठिकाणी बोलल्या आहेत. मला सांगा, ग्रामपंचायत मागच्या 3.5-4 वर्षापूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायत आली नवीन. याच माध्यमातून कुठं गावामध्ये चांगले रस्ते किंवा मूलभूत गरजा असतात, नळ पाणी स्वच्छता किंवा नाल्या उपसिनं किंवा अंगणवाडीचे जे प्रश्न असतात त्या गोष्टी झाले का गावामध्ये? नाही झालं, काहीच नाही. ग्रामसभा बी भरवीत नाही तर कोडवीत नाही तर बायाचे मनके गेलेत पाणी आणू बाथरूमला जर बसलं ना साहेब तर लोक असे हेड्याव काढून घेते. तर इतकी परिस्थिती घाण आहे ह्या गावाची. आणि सांगायला जर गेलं तर ग्रामपंचायत मध्ये गडी बाया सारीत माग म्हणजे दडपशाहीचा काही प्रकार तो केला जातो. दडपशाहीचाच प्रकार केला जातोय. त्याच्यामुळे आमच्या समाजातले लोक कुणी बोलू शकत नाहीत, कुणी मोरी येऊ शकत नाहीत, दबाव टाकतात, असं करते. हो ठीक आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं या महिलांचं म्हणणं आहे किंवा कुठंतरी जर बोलायला जावं तर आमच्या गड्यावर कुठंतरी भाया मागं करून धावण्याचा जो प्रकार आहे तो केला जातो. अजून आपल्या काही समस्या आहेत का? काही सांगा. या ठिकाणी आम्हाला बाथरूम नाही, आम्हाला नाले नाहीत, रोड नाहीत, घर नाहीत, काहीच नाही. आमच्या पडलेले आम्ही कष्ट पाणी करतो पण खातो. आम्हाला कशातच काय नाही, सरपंचाचं नाही ना कुणाचंच नाही. आलेलं बजेट ते घेतात, आम्हाला रुपया कुणाचा नाही. या ठिकाणी मूलभूत गरजा ज्या असतात सर्वसामान्यांच्या गावकऱ्यांच्या, स्वच्छता, आरोग्य, रस्ते, या गोष्टी या ठिकाणी सपसेल यांच्या बोलण्यातून फेल गेल्यात. ग्रामसेवक किंवा सरपंच जे काही पदाधिकारी या गावचा कारभार करणारे आहेत ते सपसेल या ठिकाणी यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की ते फेल गेलेले आहेत. आणि याच गोष्टीवर कुठंतरी विचारणा करण्यासाठी प्रशासकीय वर्गाला धारेवर धरून याच गोष्टीचा जाब घेण्यासाठी याच गावातील धारशा अशा आकांक्षाताई यांनी कुठंतरी रितसर असं निवेदन देऊन व्हिडिओ साहेबांना या ठिकाणी याच माध्यमातून जो झालेला भ्रष्टाचार आहे किंवा जी अनियमितता आढळते याच गोष्टीवर त्यांनी जाब विचारला आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रशासकीय वर्गांना कुठेतरी धारेवर धरून
अशा आकांक्षाताईंना आपल्याला या ठिकाणी अर्ज दाखवले गेले. त्याच अर्जाच्या अनुषंगाने कुठंतरी या गावाच्या विकसित मार्गासाठी जे काही अडथळे निर्माण होत आहेत त्याच बाबतीमध्ये शासनाला त्यांनी जवाब विचारला. ताई, आपल्या अजून कुठल्या कुठल्या समस्या या ठिकाणी आपण मांडणार आहात? मी विचारलं सर त्यांना की हागणदारी मुक्त आपल्या गावात जे आहे ना ते हागणदारी मुक्त करा तुम्ही, आतापर्यंत का नाही केलं? तर उपसरपंचानं मला सांगितलं की आम्ही फक्त स्वच्छचे खड्डे खंदून ठेवलेले आहेत आणि त्यामधलाच मी 92,000 रुपये निधी माझा उचललेला नाही. हे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत. मी त्यांना विचारल्याच्या नंतर पण ते म्हणते तिकडं खड्डे खणले, तिकडं पण मुळात खड्डे सुद्धा कुठं खणलेले नाहीत. आमची एकच मागणी आहे की या गावामध्ये सगळी व्यवस्था पाहिजे, पाणी पाहिजे. तुम्ही सगळीकडे दलित वस्तीमध्ये नाही, धनगरवाडा, मराठवाडा सगळीकडे फिरून बघा. इथं गावामध्ये पाण्याची तर व्यवस्था नाहीच, नाल्या नाही, रस्ते नाहीत, लाईट पण गावामध्ये गेली तर 2-2 दिवस लाईट सुद्धा येत नाही आमच्या गावात. एवढ्या मूलभूत सुविधांचा अभाव आपल्या गावामध्ये असताना आपण प्रशासकीय वर्गांना कुठेतरी विचारणा केली. या विचारण्याच्या माध्यमातून आपण माहितीचा अधिकारही टाकला. माहितीच्या अधिकाऱ्याला रितसर असं उत्तर आले नाही कारणाने आपण अपीलही केले. पण याच अनुषंगाने असं विचारतोय की प्रशासकीय वर्गाकडून याच बाबतीमध्ये कुठेतरी अजून दिरंगाई झाली किंवा आपल्याला उचित असं उत्तर नाही आलं तर आपली पुढील कारवाई किंवा पुढील आपलं या बाबतीमध्ये काय वेगळं असं विचार किंवा हे असं. मी प्रथम बीडीओ साहेबांना सांगितलं गावची समस्या अशी आहे. अर्ज केल्याच्या नंतर पण त्यावर काही ऍक्शन घेतली नाही. मग मी माहितीचा अधिकार टाकला. मग त्यांनी मला 2-4 दिवसामध्ये पत्र काढलं. 27 तारखेला पत्र काढलं की तुम्ही लवकरात लवकर जे काही पुरावे आहेत ते तुमच्याकडे ठेवा म्हणून. मग त्यानंतर पण मी विस्तार अधिकाऱ्यांना 2-3 वेळा फोन केला, ते मोठ्या साहेबांना पण फोन केला, तरी त्यांनी काही दखल घेतली नाही. टाळाटाळ करून टाकली, ते विषय तिथंच टाळून टाकला. मग मी नंतर प्रथम अपील दाखल केल्याच्या नंतर पण साहेबांना म्हणलं की सर तुम्ही कधी येणार आहेत म्हणून गावामध्ये या चौकशीसाठी, पाण्याची टंचाई खूप जास्त आहे म्हणून सांगितल्यानंतर पण ते आज उद्या असं करून आम्हाला टाळाटाळ करून टाकली. आणि आता जर त्यांना गावामध्ये येऊन दखल नाही घेतली तर मी सीओ कडे जाणार आहे. सीओ साहेबाकडे तुम्ही जाणार आहात. उचितच तुमचा रोष किंवा बोलण्याचं जे काही गावाच्या बाबतीमध्ये विकासामध्ये जे काही तुमची ग्रामपंचायत फेल गेली, तुमचा बोलण्याचा उद्देश साफ आणि स्वच्छ आहे. पण याही अनुषंगाने असे विचारायचे की कुठे या गोष्टी जर मार्गावर लागत नसतील तर याच गोष्टीला धरून तुम्ही कुठेतरी वेगळे आंदोलन किंवा वेगळ्या प्रकारच्या घडामोडी करताल का? हा, जर आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला नाही भेटला ना तर आम्ही आंदोलनही करू लोकशाही मार्गाने. ठीक आहे. या ठिकाणी ताईनं आक्रमक अशी भूमिका मांडली. आम्हाला जर रितसर असं प्रशासकीय वर्गातून न्याय मिळाला नाही, आमच्या मूलभूत गरजांसाठी जे काही तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून फेल गेला आहे, विचारणा केली, प्रशासकीय वर्ग आम्हाला जर उत्तर देण्यास टाळत असेल तर आम्ही या गोष्टी घेऊन कुठेतरी रस्त्यावर उतरू व आंदोलनाचा व लोकशाही मार्गाचा आम्ही या ठिकाणी वापर करू असं या ठिकाणी यांनी बोलून दाखवलं. तालुका परळी, जिल्हा बीड या ठिकाणी ग्रामपंचायतचा आपण कारभार पाहिला. ग्रामपंचायत सपशेल विकास कामामध्ये कुठेतरी फेल गेलेली या ठिकाणी या गावकऱ्यांनी बोलून दाखवलं. पण त्याच माध्यमातून बोलत असताना या गावकरी चर्चा करत असताना या ठिकाणी हे ग्रस्त आहेत. यांचं असं म्हणणं आहे की शिधापत्रिकेनुसार महिन्याला जे काही मिळणं अपेक्षित आहे त्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी मिळत नाही आहेत. शिधापत्रिकेतून जे काही महिन्याला अन्नधान्य येत असतं पिवळ्या रेशन कार्डावर त्याच्यावर ते आम्हाला मिळत नाही असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. आपण यांच्याशी बोलूयात. यांच्या समस्या काय आहेत मला सांगा. आपल्या राशनच्या बाबतीमध्ये काय काय समस्या आहेत? हे राशन कार्ड काढून 3 वर्ष झाले, एक बी वेळेस राशन दिलं ना त्यांनी, असं आहे. राशन काढून 3 वर्ष झालं. हा, आणि नंतर त्याच्या पशी 3-4 वेळेस ते आधार कार्डाच्या झेरॉक्स दिल्या, नंतर दिलंच ना त्यांनी राशन. म्हणजे का तुमचा अंगठावरी बसत नाही असं? अंगठ्याचं नाही, ते म्हणते तर आमच्यापाशी राशन नाही तुमचं. बायोमेट्रिकला तुम्ही अंगठा लावून पाहिलं का? हो, अंगठा लावून पाहिल्यानंतर राशन नाही म्हणतात आणि राशन कार्ड तर त्यांच्याकडलं तुमच्याकडे आहे. काय माहित मग हे नेमकं काय घोळ व्हायला कुठं काय 3 वर्षात अद्यापर्यंत एकदाही तुम्ही घेतलं नाही नाही. आणि तुम्ही अंगठा तर वारंवार लावताय. हो हो, मग कुठंतरी असा प्रकार म्हणावा लागेल, बायोमेट्रिकवर अंगठा घ्यायचा आणि राशन यांना द्यायचं नाही, म्हणजे काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा काळाबाजार या ठिकाणी असू शकतो. कासरवाडी या ठिकाणी आल्यानंतर ग्रामपंचायत तर यांना ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्या देऊ शकल्या नाहीत असं यांनी बोलून दाखवलं. पण या ठिकाणी एक वेगळाच मुद्दा आईसमोर आलेला आहे किंवा आम्हाला महिन्याला जे आमच्या घराला कुटुंबाला राशन लागतं, शासन जे काही मुफ्तमध्ये राशन देतं ते राशनही आम्हाला दिलं जात नाही, त्याच्यापासूनही आम्हाला वंचित राहावं लागतं असं या ठिकाणी याताही बोलत आहेत. काही राशनच्या बाबतीमध्ये आपल्या कुठल्या समस्या आहेत? आम्हाला राशन देत बी नाहीत आणि जर गेलं तर त्यांचे मुलं रामेश्वर भाऊ पवार यांचे मुलं आमच्या वडिलाला धक्के देऊन बाहेर काढलं. हे महिन्याचीच घटना आहे. राशन जयराम पौळ त्यांनी बाहेर धक्के मारून काढलं, म्हणलं तर दुकानात मध्ये तुम्ही यायचं नाही. का धक्के राहून बाहेर काढण्याचं कारण काय? तुम्ही अंगठा दिला असताना ते म्हणले की आम्ही अंगठा दिला नाही आणि तुम्हाला राशनही भेटणार नाही. धक्के मारून बाहेर काढलं, राशनही येत नाही. असं किती दिवसापूर्वी झालंय?
हे 2 महिन्याच्या बाद. त्याच्यानंतर तुम्ही राशन मागायला गेलात नाही गेला पण गेलता तर दिलं नाही. आणि अंगठा वगैरे लावतात का तुम्ही? नाही. हा, अंगठा लावतात. अंगठा लावल्यानंतर तर त्यांचं काम आहे राशन तुम्हाला द्यायचं. देत नाहीत राशन. अंगठा लावला तरी देत नाही. या ठिकाणी भयंकर असा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. देत नाही तर नाव घेत नाहीत. आमच्या राशनला नाव नाहीत. पुरवठा शिधापत्रिकेनुसार प्रत्येक महिन्याला देतं. याच बाबतीमध्ये नाही, यांचं आमच्या असं म्हणणं आहे की आमच्या अंगठा घेतलेच लावला नाही. तरीही आम्हाला राशनचा पुरवठा होत नाही. हे काहीतरी अचंबित करणाराच प्रश्न आहे किंवा दडपशाहीचा म्हणा किंवा काहीतरी वेगळ्याच स्वरूपाचा किंवा शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाहीये. हे जे सामान्य जे नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत ना, त्या ह्या गरजा आहेत. हे बघा, ही स्वच्छता आणि हे वापर आहेत आमच्या गावामध्ये. निधीचे वापर हे आहेत. कसे ते लोक राहतात, कसं राहायचं? हा? नागरिकांना घरकुल मागितल्याच्या नंतर इथं जे काय उपसरपंच सरपंच जे कोणी आहेत ते म्हणतात आम्हाला आम्ही काय तुम्हाला घरकुल घेऊन देऊ शकत नाहीत. त्यामुळे ही विधवा जी महिला आहे ही त्यांचं घर आहे आणि ही त्यांच्या घराच्या समोरून जी ही नाली गेलेली आहे ना, ती ही आमचे इथून नालीचा प्रस्ताव गेलेला आहे. ही नाली आहे, सरकारी मान्यता नाली आहे. मग इथं नालीचे काम का नाही? पेपर कागदावर लाखोंचे निधी दाखवलेले आहेत, मग तरी पण नालीचं काम का नाही झालेलं हे आम्ही विचारतो सरपंचांना. कासरवाडी रामेवाडी जे गाव आहे ना, त्या गावामधील हे दलित वस्तीचं समाज मंदिर आहे. इथं कोणतीही व्यवस्था किंवा सोय नाही झालेली. हे बघा तुम्ही, इथं जागेवर गवत वाढतंय, यावर कोणी लक्ष देत नाही. आम्ही हे सांगितल्याच्या नंतर पण आम्हाला पाण्याची, हे बघा इथं हौद करून दिलेला होता, त्या हौदामध्ये एक वेळा सुद्धा पाणी आलेलं नाही सांगितल्यापासून. पण ह्या समाज मंदिराची अवस्था तुम्ही बघा. मग एवढे हे असताना निधी येतात, एवढं सगळ्या सोयी असताना आम्हाला सोयी का नाही भेटत? दलित वस्तींना सोयीचा अधिकार नाही का? दलित वस्तींना असं काय कोणत्या आयुष्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही का? आम्हाला आमचं समाज मंदिर आहे इथं 5-5, 7-6 दिवस मुळात या समाज मंदिराला लाईटच लावलेलं नाही. मग हे जे पूल लावलेले आहेत त्या पूलवर आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चानं लावायचे का लाईट? मग हे इथं लाखोंशी निधी उचलते, मग त्या निधीचं काय करतात? आम्हाला गावामध्ये लाईट सुद्धा नाही. इथं त्यांना विचारलं तर सांगत नाही, तर सगळे बोगस काम आहेत. लाईट हे केलं तर तुम्ही जाऊन बघा, रस्त्याचं काम होणार सरपंचच्या दारात, पाण्याची व्यवस्था सरपंचच्या घरी, पैसे कोणते आले सरपंचच्याच घरी, कोणतं पण झालं. मग दलित वस्तीचे तुम्ही मतं मागायला ऐन वेळेला येतात सगळेजण, मग आम्हाला व्यवस्था का नाही? आम्हाला पण पूर्ण व्यवस्था पाहिजे, याची प्रशासनानं दखल घ्यावी. समाज मंदिर आहे मुळात दलित वस्तीमधील जे समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराच्या पुढील ही स्वच्छता आहे. आणि घन आमच्या सरपंचाला उपसरपंचाला विचारलं ना, सर घनमूळ कचरा व्यवस्थापन काय म्हणलं तर ते आम्हाला म्हणतात आम्ही अभ्यास करून सांगू. मग त्यांनी अभ्यास करून सांगायचं म्हणलं, मग याकडे लक्ष कोण देणार आहे? आमच्या दलित वस्तीतले मुलं महिला कोणी जे असते पुरुष मंडळी ते जे आज प्रत्येकाच्या घरी आजाराशी झुंजायलेले आहेत, मग याचा जिम्मेदार कोण आहे? याचं आम्हाला उत्तर द्या तुम्ही. हे जे रस्ता आहे तो इथून रस्ता आलेला पूर्ण गावामध्ये असाच रस्ता आहे हे सगळा. इथं काय रस्त्याची कामं झालेले नाही तर काही नाही. आणि ही जी घाण आहे ना, ते मूळ आमचं हे समाज मंदिर आहे. या समाज मंदिराच्या पुढे ही स्वच्छता आहे आणि हे आमच्या ग्रामपंचायतीचे काम आहेत. पुराव्यानुसार कागदावर दाखविलेले निधी उचललेले आहेत दलित वस्तीचे पूर्ण कामं केलेत म्हणून. मग हे दलित वस्तीचे काम आहेत का? आम्ही जाब विचारतो, त्याचे आम्हाला उत्तर सांगा. घ्या घ्या घ्या. हा थोडं करा. हा बस थोडी. उपसरपंचाला मी विचारल्याच्या नंतर की सर ह्या आपल्या गावामध्ये जी हागंदरी आहे ते तुम्ही शौचालयाची व्यवस्था केली का? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन वर्षाखाली अगोदर त्यांनी स्वच्छतेचे खड्डे खंदून ठेवलेले होते. मग ते खड्डे नाहीत, जर त्यांनी गावामध्ये शौचालयाची व्यवस्था केली तर मग ही हागंदारी गावामध्ये का आहे? आणि चारी बाजूनं बघितलं तर चारी पण बाजूनं हागंदारीच आहे या गावाला. मग सरपंचाने जे काम केलंय ते मुळात काम कुठं आहे? कागदोपत्री काम दाखवितात तुम्ही, मग आम्हाला ते काम दाखवा असं आमची मागणी आहे. की ह्या जी पूर्ण लेडीज आहेत ना, ती ह्या इकडे ह्या झाडीमध्ये आलेले असतात इकडं, आणि इथं बसल्याच्या नंतर यांच्याच काय जे असतात ना लोक, नंतर व्हिडिओ काढण्यासाठी पाठी मागून जायचं. ज्या लेडीज आहेत तिकडे आलेल्या व्हिडिओ पाठी मागून जायचं, असा मिशीवर ताव मारायचा आणि त्यांच्याकडे बघून हे करायचं. मग ही आमच्या गावातली सोय आहे का? ही आमच्या गावामध्ये व्यवस्था केलेली का? सगळी कॅमेरा सगळे हे करतं, व्हिडिओ काढून घ्यायचे. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण